रवळजी दत्त मंदिर शिवार पांदन रस्त्यावरील फरशी पुलाचे काम निकृष्ट। या निकृष्ट कामाची चौकशी करा, उपसरपंच भास्कर भालेराव यांची मागणी। गेल्या अनेक वर्षापासूनच्या नागरिकांच्या मागणीनुसार कळवण तालुक्यातील रवळजी ते दत्त मंदिर शिवार रस्ता कामास आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली। यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। परंतु या हद्दीत चालू असलेल्या दत्त मंदिर शेजारील रस्त्यावर फरशी पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे चालू आहे। या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी करून कामावर लक्ष घालावे, अशी मागणी येथील उपसरपंच भास्कर भालेराव यांनी केली आहे। रवळजी दत्त मंदिर ते शिवार पांदन रस्ता कामाची मंजुरी विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आमदार नितीन पवार यांनी आणली। तसेच सुमारे 1 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला। या शिवार पांदन रस्त्यालगत दत्त मंदिर जवळ चालू असलेले फरशीचे काम निकृष्ट दर्जाचे व शासनाने दिलेले नियम व अटींचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे। या कामामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। फरशी जवळील पाईप एकमेकांना न जोडता पाईपांमध्ये अंतर दिसून येत आहे। पर्यायाने पाण्याचा स्रोत हा पाणी सतत वाहत असल्याने रस्त्यावर तुंबून भविष्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे। पाईपाच्या खाली सिमेंट खडी, काँक्रिटीकरण व साईड कठड्यांचे बांधकाम न करता मातीवर पाईप टाकण्यात आले आहेत। या रस्त्याच्या बांधकामाबाबतचे कामाचे एस्टिमेट ठेकेदाराने ग्रामपंचायतकडे दाखवण्यात आले नसल्याने पुढील कामाबाबत साशंकता असल्याचा दावा उपसरपंच भास्कर भालेराव यांनी केला आहे। उपसरपंच रवळजी भास्कर विका भालेराव आज रवळजी येथे रवळजी ते रवळजी शिवार रस्त्याचं काम चालू झालंय। तिथं गावाजवळ एक फरची घेण्यात आली। त्या फरचीचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे। आज इथं येऊन अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकारी हजर होत नाही, अधिकारी टाळाटाळ करतात। त्या फरचीचे पाईप मध्येच गॅप आहे, त्याच्यातून पाणी बाहेर येईल आणि पाईपांच्या खाली जे PCC करायला पाहिजे होतं, कॉन्क्रीट करायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही। मातीवरती वाळूवरती ते पाईप ठेवून दिलेत आणि वरतून फरचीचं काम चालू करून दिलंय। हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे। हेच काम नाही, असे अनेक कामं आहेत। अधिकारी वर्ग कुठलाही या कामांवर लक्ष देत नाही। ग्रामपंचायतवाले लक्ष देतात तर त्यांना दाद देत नाही। कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की हे काम आमचं आहे, आम्ही ठरवू कसं करायचं, काय करायचं। जर यांना ठरवायचं आहे तर मग इंजिनियर कशासाठी आहेत? मग हे इंजिनियर पण हेच, गावातील कर्मचारी पण हेच, ग्रामपंचायतीचा कुठलाही सहभाग नाही। ग्रामपंचायतीमध्ये प्लॅन, एस्टिमेट हे कुठल्याही कागदपत्राची पूर्तता केली जात नाही। म्हणून कामावर तात्काळ लक्ष न दिल्यास आम्ही आमच्या पद्धतीने PWD कार्यालय असो किंवा युवद कार्यालय असो यांच्या पुढे आंदोलन करू। त्याच्यामुळे तात्काळ यांनी ह्या कामाची दखल घ्यावी आणि हे काम पुन्हा पाईपवरती काढून खाली PCC करून आणि मग काम सुरू करावं, ही आमची सगळ्यात पहिली विनंती राहील। धन्यवाद। या रस्त्याबाबत कामासाठी एकूण मंजूर निधी, ठेकेदाराचे नाव, रस्त्याचे बांधकाम, अंतर व कामाचे स्वरूप असा फलक लावणे बंधनकारक आहे। मात्र येथील कामाबाबतचा फलक लावला नसल्याने या कामाचे स्वरूप बाबत काहीही माहिती नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले। वरील सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा उपसरपंच भास्कर भालेराव, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य बापू धर्मा वाघ, रिपाई तालुका अध्यक्ष बापूसाहेब जगताप, गोकुळ जाधव, संभाजी निकम, संभाजी भालेराव आदींसह ग्रामस्थांनी केली आहे। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी साहेबराव निकम, रवळजी। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।